नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच 23 सप्टेंबरच्या भागामध्ये सुभेदारांच्या घरी सर्वजण जेवण करत असतात व सायलीने बनवलेले मोदक खात असतात. तेव्हा प्रतिमा सर्वात आधी सायलीने बनवलेले मोदक टेस्ट करते व बोलते, सायली खरंच मोदक खूप छान झालेत हं. तोंडात टाकताच विरघळतात. त्यावर सगळेच तिला दुजोरा देतात. कल्पना बोलते की हो ना, मी तर माझ्या सुनेने बनवलेले मोदक अगदी पोटभर खाणार आहे. त्यावर प्रताप बोलतो की हो, खरंच फक्त मोदकच नाही तर सर्व स्वयंपाक सायली एकदम छान झालेला आहे. तेव्हा अस्मिता बोलते की हो सायली, आणि मी अजून 2 मोदक खाणार आहे हां. तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतात. तेव्हा अस्मिता बोलते, अगं माझ्यासाठी नाही काय, बाळासाठी, बाळाला खायचे आहेत ना म्हणून. तर इकडे सायली अर्जुनची वाट पाहत बसलेली असते. अर्जुन व चैतन्य इकडे कुसुमताईंकडे आश्रमात आलेले असतात व कुसुमताईंशी बोलत असतात. तेव्हा अर्जुन सांगतो, मी तर डायरेक्टली इकडेच येणार होतो, पण तुमची बहीण खूप हट्टी आहे. खूप प्रश्न विचारते ती, कुठे चाललात, कधी येणार, कशाला चालला आहात म्हणून. त्यावर कुसुमताई बोलतात, माझ्या बहिणीला काही बोलायचं नाही हं, नाहीतर मी तुमची मदत करणार नाही. त्यावर अर्जुन बोलतो, नाही तसं नाही, मी तर फक्त तुम्हाला सांगत होतो. त्यावर कुसुमताई बोलतात, तसं नाही, मी करणार आहे तुमची मदत. तर मग तितक्यात चैतन्य बोलतो की हो ना, लवकर आटपा, मला घरी गेल्यानंतर सायलीताईच्या हातचे मोदक खायचे आहेत. त्यावर कुसुमताई बोलतात की हो, खरंच खूप छान बनवते हं सायली मोदक. तर अर्जुन थोडासा रागाने चैतन्यकडे पाहतो. तर चैतन्य मिश्किलीने हसून म्हणतो, खायचे आहेत तर खायचे आहेत आता मोदक. त्यावर कुसुमताई त्यांना सांगत असतात की केसच्या वेळेमध्ये पोलिसांनी काही सामान इथनं जप्त केलं आहे, तर काही सामान इथेच ठेवलेलं आहे. पण ते सगळं कुठे ठेवलं आहे हे आता मलाही व्यवस्थित सांगता येणार नाही, की कारण सगळं सामान तर अस्ताव्यस्त इकडे तिकडे पडलेलं असेल आणि सायलीचं सामान शोधणं तर कठीणच आहे त्यामध्ये. पण सायलीचं जे काही सामान इथे होतं ते मी बाकी वरती काढून ठेवलेलं आहे. त्यावर अर्जुन सांगतो की कुसुमताई, मला आठवतं आहे की मधुभाऊ इथे आश्रमामध्ये आलेल्या प्रत्येक मुलाचं तो आश्रमात येताना जे काही सामान होतं ते एका लाल गाठोड्यामध्ये बांधून ठेवतात. मी केसच्या वेळेस सायलीला घेऊन इथे आलो होतो तेव्हा पाहिलं आहे मी, मला तेच गाठोडं शोधायचं आहे. तर चैतन्य बोलतो, ठीक आहे चला तर मग पटकन शोधूयात आपण ते गाठोडं. व सर्वजण सायलीचं सामान व तिचं गाठोडं शोधण्याच्या मागे लागतात. सर्वजण कपाट व आश्रमात इतर ठिकाणी तिचं गाठोडं शोधत असतात. तर इकडे सायली खूप बेचैन झालेली असते. सायली थोडी बाजूला येऊन अर्जुनला कॉल करत असते, पण अर्जुन मात्र तिचा कॉल काही उचलत नाही. तिचा कॉल येताच अर्जुन बोलतो, अरे बापरे, बायकोचा कॉल येतोय. आता जर हिचा कॉल उचलला तर ही 100 प्रश्न विचारणार, कुठे आहात, काय करत आहात, परत कधी येणार, कसली मीटिंग आहे, काय वगैरे वगैरे. तर त्यावर चैतन्य बोलतो, एक काम कर ना, मग तिचा फोन इग्नोर कर. तर अर्जुन बोलतो की हो, तेच करतो. व अर्जुन त्याचा फोन साईडला ठेवून देतो व परत तो सायलीचं सामान शोधण्याच्या कामाला लागतो. तर त्यांची पुढची शोधाशोध चालू असते. तर इकडे हॉस्पिटलमध्ये अश्विन वकिलांना घेऊन तन्वीकडे आलेला असतो. तो कॉन्स्टेबलला विचारतो, आम्ही तन्वीला भेटू शकतो का? तर त्या परमिशन दिल्यानंतर तो वकिलांना घेऊन तन्वीकडे येतो. व तन्वीला सांगतो, हे वकील साहेब आहेत आणि आता हे तुझी केस लढणार आहे. त्यावर तन्वी खूप खुश होते. काय म्हणजे मी सुटणार आहे, मी बाहेर येणार आहे. खरं तर मला इथे राहायचा खूप कंटाळा आला आहे, मला लवकरात लवकर बाहेर यायचे. तर वा, फायनली म्हणजे अश्विन मला सोडवणार आहे. तर आणि ती वकील साहेबांना सांगते की वकील साहेब, मी तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहे. तुम्हाला जे काही माहिती हवी आहे मला विचारून घ्या. तर त्यावर वकील विचारतात, हे बघा मॅडम, मला सगळं खरं सांगा हं, तुमच्या बाबतीत नक्की काय घडलं आहे. आता प्रिया नेहमीप्रमाणे नाटक करायला सुरुवात करते. प्रेक्षकांनो, खरं सांगू का, मनापासून आता बोर व्हायला लागलं आहे प्रियाची नाटकं बघायला. प्रिया म्हणते, मी खरं सांगू का वकील साहेब, मी ना विनाकारण या प्रकरणात गोवली गेली आहे हो. चुकीच्या वेळेला चुकीच्या ठिकाणी मी यात होते
हाच फक्त माझा दोष आहे. त्यावर वकील विचारतात, पण खुनाच्या वेळेला तुम्ही तर तिथे आश्रमातच होता ना? तेव्हा प्रिया सांगते, हो मी तिथेच होते आणि हे सगळं मी कोर्टात इतक्या वेळा सांगितलं आहे ना की मला या सगळ्याचा आता कंटाळा आला आहे पुन्हा तेच तेच सांगायचं. तेव्हा प्रिया पुढे बोलते तेव्हा ती खूप नाटक करत असते. आता प्रिया म्हणते, मी सगळं काही कोर्टामध्ये खरं सांगितलं आहे. फक्त मी एकच नवीन गोष्ट शेवटच्या दिवशी सांगितली की ती म्हणजे हा खून जो आहे तो साक्षी शिखरेने केलेला आहे, मधुभाऊंनी नाही. जे घडलं ते मी सगळं काही सांगितलं आहे. मी हे सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. तेव्हा अश्विनलासुद्धा हिच्यावर विश्वास बसतो व त्याला काही माहीत असो, बिचाऱ्याचं बायकोवर अखंड प्रेम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर इकडे सायली जी असते ती अर्जुनला सतत कॉल करत असते. तो कुठे आहे व तो जेवणासाठी घरी येणार की नाही, कधी येणार विचारण्यासाठी. पण अर्जुन तिचं सामान शोधण्यात इतका व्यस्त असतो की तो तिचा फोन काही उचलत नाही. इकडे सायली मात्र खूप बेचैन होत असते. तर इकडे परत हॉस्पिटलमध्ये अर्जुन, वकील साहेब व तन्वीचं बोलणं चाललेलं असतं. तर अश्विन हे ऐकल्यानंतर चकित होतो व तन्वीला विचारतो, जर असं आहे तर तू ही गोष्ट आधीच का नाही सांगितलीस? त्यावर तन्वी बोलते की अरे मी खूप घाबरली होते तेव्हा, मला काय करावं काय नाही काहीच कळत नव्हतं. तर त्यावर अश्विन बोलतो, अगं पण तुझी केस तर तुझे वडील रविराज काकाच लढत होते ना? तेव्हा तन्वी बोलते, हो माझे वडील मला इतक्या दिवसांनी मिळाले होते आणि मला त्यांना गमवायचं नव्हतं. त्यावेळेस माझ्यावर कुणीही विश्वास ठेवत नव्हतं, कुणाला काय सांगावं तेही मला कळत नव्हतं. आणि एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये फक्त 2च पुरुष खूप महत्त्वाचे असतात, एक तर तिचा नवरा आणि दुसरा तिचे वडील. मला बाबांची खूप काळजी वाटत होती म्हणून मी त्यांना काही बोलले नाही आणि ज्याच्याकडे मी नवरा म्हणून पाहत होते त्यानेच मला या केसमध्ये गोवलंय. यावर अश्विनी थोडासा नाराज होतो, त्यालाही यावर काय बोलावं काय कळत नाही. तन्वीचा ड्रामा मात्र सुरूच असतो व ती ड्रामा करून अश्विनीची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असते. ती पुढे बोलते की मला माझ्या वडिलांना गमवायचं नव्हतं, एकतर ते मला इतक्या वर्षांनंतर भेटले होते. मी खूप घाबरले होते रे आणि तो महिपत पण मला धमक्या देत होता. त्यामुळे मी फक्त तो जसं सांगेल तसं करत गेले. अश्विनला तिची दया येते. तेव्हा तन्वी लगेच रडायला लागते व त्याच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा अश्विन तिला बोलतो, जाऊ दे तन्वी, जे झालं गेलं ते विसरून जा, पण मी तुला नक्की सोडवेल. तर इकडे घरी सायली अर्जुनची वाट पाहत बसलेली असते व सतत त्याला कॉल करत असते. तेवढ्यात तेथे कल्पना येते व तिच्या जवळ येऊन बसते. सायली कल्पनाला पाहते व दचकते. त्यांना बघून तिचं लक्ष नसतं. त्या आपल्या शेजारी बसल्यात हे पाहून सायली दचकते आणि ती त्यांना विचारते, आई काही हवंय का तुम्हाला? तेव्हा कल्पना बोलते, नाही गं, सुनेच्या बाजूला बसायला काही कारण लागतं का? सुनेशी गप्पा मारायला मी बसू नाही शकत का इथे? त्यावर सायली स्माईल करून बोलते, नाही आई, मलाही तुमच्याशी गप्पा मारायला ना फार आवडतं. मग कल्पनाताई तिला गालावरनं हात फिरवतात तिच्या चेहऱ्यावरून आणि तिचे लाड करत बोलतात की सायली, खरं सांगू ना, तुझा हा निरागस चेहरा बघते गं, मग विचार करते की मी इतकी महिने कशी काय तुझ्यावर रागावून बसले गं, माझं मलाच काही कळत नाही आहे. सायली म्हणते, आई, आपण आपल्या हक्काच्या माणसावरच चिडतो ना? आणि आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल जेव्हा मधुभाऊंना कळालं ना तेव्हा तेही असेच चिडले होते. आई, अर्थातच यात माझी चूक आहे म्हणा. आता सायली झालेल्या गोष्टींचा पश्चाताप करत असते. तेव्हा कल्पनाताई बोलतात की हो गं सायली, त्याचं इतकं काही नाही, पण मला माझंच खूप वाईट वाटतंय. तर इकडे अश्विन वकिलांच्या ऑफिसमध्ये त्यांच्यासोबत बोलत असतो. त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा वकील साहेब बोलतात की आपण कोर्टामध्ये या स्टेटमेंटवर केस लढू शकतो की तन्वीला काहीही माहीत नव्हतं व तन्वी यामध्ये निर्दोष आहे. हे जे काही आहे तो महिपत तिच्याकडनं करवून व बोलवून घेत होता. त्यावर अश्विनला थोडा संशय येतो व तो वकिलांना विचारतो, पण वकील साहेब, या स्टेटमेंटवर आपण केस लढू शकतो का?
तर त्यावर वकील बोलतात की हो, महिपत शिकरे हा एक फार मोठा गुंड आहे आणि ते तुमच्या भावानेच सिद्ध करून सांगितलं आहे. हे सगळं आपल्या पथ्यावर पडू शकतं की आता वकिलानेही तन्वीची बाजू घ्यायला सुरू केलेलं असतं. हे पाहून अश्विनलाही थोडंसं हायसं वाटतं. तर इकडे कल्पनाताई पुढे बोलतात सायलीला की सायली, तुझ्या या एकाच चुकीपेक्षा ना तुझे गुण खूप जास्त होते गं, ते मला दिसत होते. पण माझ्या मनातल्या रागापेक्षा माझ्या मनात भीतीच खूप जास्त होती. कोणावरही विश्वास ठेवावा आणि कोणी माझा विश्वासघात करावा असं मला सतत वाटत होतं. पण तरीही मी ती चूक केलीच. मी तन्वीवर विश्वास ठेवला. मी नागाला दूध पाजत राहिले आणि तिने काय केलं, जेव्हा ती मला डसली ना तेव्हा माझे डोळे उघडले, नाहीतर तोपर्यंत तर मी अंधारातच होते. त्यावर सायली बोलते की आई, झालं गेलं सगळं विसरून जा, आता सगळं काही छान होणार आहे. त्यावर कल्पना उठते व सायलीचा गोड पापी घेते व बोलते की मी चिडल्यावर तू अशीच माझी पापी घेते ना, मलाही जमायला लागलं आहे हां आता तुझ्यासारखं. तेव्हा सासू-सुना खूप आनंदाने गप्पा मारत बसलेल्या असतात. त्यांचं प्रेम एकदम उतू चाललेलं असतं. तर इकडे अश्विन वकिलांना विचारत असतो की वकील साहेब, माझी तन्वी नक्की सुटेल ना? त्यावर वकील बोलतात की हो, आपण तन्वीच्या बेलसाठी ॲप्लाय करूया. त्यावर अश्विन बोलतो की हो, पण माझा भाऊ तिला बेल मिळवून देईल का? तो तर या केसमध्ये त्याने पूर्णपणे तन्वीला गोवलं आहे आणि तन्वीची सुटका होणार नाही याची तू पुरेपूर काळजी घेईल. त्यावर वकील साहेब बोलतात की असं काहीही नाही आहे. तो एक सरकारी वकील नाही आहे, तो प्रायव्हेट वकील आहे आणि तो याचं काहीही करू शकत नाही आणि तसाही त्याचा आणि या केसचा काहीही संबंध नाही आहे. त्यावर अश्विन बोलतो की हो, पण तुम्ही त्याला ओळखत नाही. तो या केसच्या बाहेर राहूनसुद्धा सगळ्या काही गोष्टी मॅनेज करू शकतो व तन्वीची सुटका होणार नाही, तिला जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल याची काळजी घेऊ शकतो. तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. इतर यावरून समजून येतं की अश्विनला त्याच्या घरच्यांबद्दल व अर्जुनबद्दल, त्याच्या भावाबद्दल किती राग आहे. त्यानंतर वकील बोलतात की असं असेल तर तुम्ही त्यांना कळूच देऊ नका ना की आपण तन्वीच्या बेलसाठी प्रयत्न करत आहोत म्हणून. आपण डिरेक्टली तिला सोडवून आणूयात. तर इकडे कल्पना सायलीला विचारते, काय गं, मी मगाचपासनं पाहतीये, तू अर्जुनची वाट पाहतेस का? तेव्हा सायली बोलते, हो ना आई, पहा ना, हे मगाचपासनं मी त्यांची वाट पाहते. ते बोलले होते की मी जेवण करायला घरी येईल, पण अजून त्यांचा काही तपास नाही आहे. आता त्यावर कल्पना बोलते, अगं तो कामात असेल काही. त्यावर सायली बोलते, हो ना, पण मी काय म्हणते, असं सणासुदीच्या दिवशी त्यांनी मीटिंग ठेवलीच कशाला आणि ते काम करायला गेलेच कशाला? त्यावर कल्पनाही अर्जुनवर थोडीशी नाराज होते. तेव्हा पुढे सायली बोलते, आता त्यांना घरी येऊ द्यात, पाहतेच त्यांच्याकडे, त्यांना चांगलं वठणीवरच आणते. तेव्हा कल्पना असं रागावल्याचं नाटक करते व बोलते, काय, माझ्या मुलाला तू वठणीवर आणणार का? तेव्हा सायली घाबरते व बोलते, नाही हो आई, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं, माफ करा मला. तेव्हा कल्पना बोलते की मी तर तुला आता तेव्हाच माफ करेल जेव्हा आपण दोघी मिळून अर्जुनला वठणीवर आणू. व दोघीही हसू लागतात. तर इकडे आश्रमामध्ये हे तिघेही सायलीच्या गाठोड्याची शोधाशोध करत असतात, पण त्यांना सायलीचं गाठोडं काही सापडत नाही. त्यावर कुसुमताई बोलतात की त्या अजून एका कपाटामध्ये परत एकदा पाहता का? तेव्हा अर्जुन बोलतो की कुसुमताई, तेही 4 वेळा पाहून झालेलं आहे. आता त्या कपाटात काय वस्तू ठेवलेल्या आहेत ना, त्याही माझ्या तोंडपाठ झालेल्या आहेत. इथे सर्वांचंच सामान आहे, फक्त सायलीचं काही नाही. अगदी मधुभाऊंच्या जुन्या गोष्टीसुद्धा इथे गाठोड्यात बांधून ठेवलेल्या आहेत. आणि असं होऊ शकत नाही की मधुभाऊ सायली आणि प्रियाचं सामान जे आहे ते गाठोडं बांधून ठेवायला लहानपणी विसरले असतील किंवा काय. तर इकडे सायली वाट पाहत असते. परत एकदा सायली आणि कल्पनाताईंचा सीन दाखवला आहे. त्या दोघी वाट पाहत असतात अर्जुनची. तेवढ्यात तेथे प्रतिमा येते व प्रतिमा बोलते, काय चाललंय सासासुनांचं? त्यावर
सायली बोलते की पहा ना, अहो हे अजून आले नाहीत, जेवण करायला येतो असं सांगून गेले होते. कल्पना बोलते हो ना, अर्जुनचं आजकाल सायलीकडे अजिबात लक्ष नाही आहे, तो सारखा हिला इग्नोर करत असतो. आता जेवण करायला येतो सांगून गेला आहे, पण तो अजून आला नाही आहे. त्यावर सायली बोलते हो ना, आणि मला तर संशय येतोय की आजकाल ते माझ्याशी खोटं पण बोलायला लागले आहेत की काय. त्यावर प्रतिमा बोलते नाही ग, अर्जुन तुझ्याशी खोटं बोलेल असं कधी होणार नाही. तर इकडे अर्जुन व चैतन्य गाडीमध्ये बसून घरी येण्यासाठी निघालेले असतात. तर त्यांचं गाडीमध्ये तेच बोलणं चाललेलं असतं. अर्जुन चैतन्यला विचारतो की आश्रमामध्ये अशी एखादी जागा किंवा कपाट वगैरे आठवतंय का तुला, की जे आपण चेक करायचं विसरलोय. कदाचित मधुभाऊंनी त्या दोघींचं गाठोडं कुठे सेपरेट ठेवलं असेल. त्यावर चैतन्य बोलतो की अरे तो आश्रम म्हणजे काय राजमहाल नाही आहे की एखादी खोली किंवा एखादं कपाट विसरायला. आता आपण सगळ्याच गोष्टी तर व्यवस्थित चेक केल्या, पण आपल्याला कुठेच काही सापडलं नाही आहे. आपल्याला अगदी मधुभाऊंच्या सुद्धा जुन्या गोष्टी सापडल्या. तर त्यावर अर्जुन बोलतो हो ना, आणि असं तर होऊ शकत नाही की ह्या दोन मुली जेव्हा लहानपणी आश्रमात आल्या तेव्हा मधुभाऊ त्यांची गाठोडी किंवा सामान ठेवण्यासाठी विसरले असतील म्हणून. फक्त प्रिया आणि सायलीचंच गाठोडं कसं काय सापडत नाही आहे. मला तर काहीतरी संशय येतोय. तितक्यात तिथे कुसुमताई येतात व अर्जुनला विचारतात, अर्जुन सर तुम्ही मला हॉस्पिटलला सोडाल का. नाही म्हणजे रस्त्यातच पडतं ना हॉस्पिटल, म्हणून विचारतीये मी. त्यावर अर्जुन बोलतो हो कुसुमताई सोडेल ना. अहो हे काय विचारणं झालं का, आणि जरी हॉस्पिटल रस्त्यात नसतं ना तरीही मी तुम्हाला हॉस्पिटलला सोडलं असतं. खरं तर मी तुम्हाला मगाशीच विचारणार होतो, पण मला वाटलं तुम्ही आवरून निवांतपणे हॉस्पिटलला जाणार आहात. असंच त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तर मग त्यानंतर कुसुमताई पण गाडीमध्ये बसतात आणि हे अर्जुन त्यांना हॉस्पिटलला सोडून घरी येण्यासाठी निघतो. तर इकडे प्रतिमा, सायली व कल्पनाचं बोलणं चाललेलं असतं. त्यावर प्रतिमा बोलते की मला असं वाटतंय की आता मी माझ्या घरी गेलं पाहिजे, मला घराची खूप ओढ लागली आहे. तर त्यावर कल्पना बोलते हे काय प्रतिमा, थांब ना अगं, गणपती करूनच तू तिकडे जा. तर सायली ही प्रतिमाला थांबवायचा प्रयत्न करते, पण प्रतिमा बोलते नाही ग, इतकं नाही जमणार मला थांबायला. आता मलाही घराची ओढ लागली आहे. तिथे सुमनवर एकटीवर भार पडतोय ग, आणि खरं सांगू का आजकाल सुमनना खूप अस्वस्थ दिसते. त्यामुळे मला घरी गेलंच पाहिजे, माझं तिथे असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावर सायली बोलते हो ना, नाहीतर रविराज काका आम्हालाच ओरडतील की आम्ही तुम्हाला इथे ठेवून घेतलं म्हणून. त्यावर त्या तिघीही हसतात व प्रतिमा बोलते ठीक आहे, मी तयारी करायला घेते. तर सायली बोलते हो चला, मीही तुम्हाला आवरू लागते. असं बोलून सायली प्रतिमाला मदत करण्यासाठी तिच्यासोबत जाते. तर इकडे कल्पना हॉलमध्येच अर्जुनची वाट पाहत बसलेली असते. तर पुढील भागात आपण पाहू शकता की अर्जुन घरी येतो तेव्हा मग ह्या दोघींनी प्लॅन केलेला असतो त्याला वठणीवर आणण्यासाठी. तेव्हा तो घरी आल्यानंतर सायली पटकन कल्पना सायलीला बोलते की सायली ते 2 मोदक शिल्लक राहिलेत ना, ते आण बरं पटकन. त्यावर सायली जाते व ते शिल्लक राहिलेले 2 मोदक घेऊन कल्पनाकडे येते. तेव्हा अर्जुनही तिच्या मागे मागे जातो. बोलतो काय 2 मोदक, म्हणजे माझ्यासाठी मोदक नाही राहिलेत का. व त्याला इग्नोर करत त्या दोघेही मोदक खात बसतात. तो अक्षरशः लहान बाळासारखा त्यांच्याकडे मोदक मागत असतो, मलाही द्या ना मम्मा, मला एक घास तरी दे ना. पण त्या मात्र त्याला साफ इग्नोर करतात. तेव्हा तो काही जेवण आहे का पाहायला जातो. तर डायनिंग टेबलवर तिथे सगळे भांडे रिकामे असतात. तेव्हा मात्र तो गोंधळतो, हे काय जेवणसुद्धा नाही आहे मला खायला. तर तो लगेच खिशातून फोन काढतो व बोलतो की ठीक आहे, मी आता ऑनलाईनच ऑर्डर करतो. तेव्हा सायली व कल्पना एक साथ ओरडतात, काय अजिबात नाही हां, अजिबात जेवण ऑर्डर करायचं नाही.